कसं आहे मग मित्रांनो वातावरण? धबधबा, झाडी, डोंगर एकदम ओकेमध्ये की नाही? थांबा असं नाही, आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो. आज निखिल सदगीर आणि दीपक गोहे ना क्रेशर आलता नाही का, सकाळी सकाळी काम होतं त्याचं थोडं म्हणून. दीपक गोहे ना मित्रांनो सारखा फोनच बिझी राहतो, त्याला सारखे फोन येतच राहते कोणाचे ना कोणाचे. कुठं गाडी खाली करायची, काय करायची, सारखा फोनच बोलत राहतो तो. क्रेशर काम होतं ते झालं त्याचं, मग तिथून निघालो आम्ही दोघं पण. मग त्याने मला रस्त्यावर आणून सोडलं, मग तो गेला निघून. थोडा वेळ थांबलो तिथं, तेवढ्यात वैभवची गाडी आली. मग गाडीत येऊन बसलो मित्रांनो. त्याला म्हटलं एवढा टाईम का रे गाडी भरायला? तो म्हणतो मलाच नव्हता क्रेशर त्यामुळे वेळ लागला. गाडी पाय कशी फुल भरून आणली. मग निघालो तिथून गाडी खाली करायला. वैभवच्या गाडीचे गेअर पडत नव्हते काय माहिती. त्याचा ड्रायव्हर जाम ताकद लावून गेअर टाकायचा तरी पडत नव्हते गेअर. तिकून आलो मग गाडी खाली करायला मित्रांनो. इकडचं वातावरण कसं एक नंबर आहे मित्रांनो. धबधबे बिबधबे एक नंबर आहे नाही का इकडचे. घाट भेटपा कसा आहे मित्रांनो, एक नंबर आहे का नाही. निस्ता वाकडा तिकडं आहे. वरती आले देवीचं मंदिर पण आहे. इकडच्या लोकांनी फुल दाबून पाणीपट्टी भरेल वाटतं मित्रांनो. सारखा पाऊस चालूच राहतो इकडं. घाट फक्त इकडंच नाही बघा मित्रांनो, आपला मोदरी घाट पण पूर्ण नाशिकमध्ये फेमस आहे नाही का. इकडच्या लोकांनी पण पाणीपट्टी भरेल. फुल पाऊस चालू राहतो आपल्या गावात पण. घाटातून थोडं पुढं आलो मित्रांनो. वैभवचा मित्र रस्त्याच्या कडाला येऊन उभा होता. त्याने पिशवी भरून वाटाण्याच्या शेंगा आणल्या ते वैभवला खायला. म्हटलं बस आता गाडीत खात. मग शेंगा घेतल्या, गाडी खाली करून परत रिटर्नला निघालो. परत पाऊस चालू झाला. मग घरी आलो. वैभवने सोडलं मला, मग तो गेला निघून. आपल्या इकडे पण पाऊस चालू होता मित्रांनो. आज पाऊस चालू होता तरी निघालो होतो मग आपल्या ड्युटीला हळूहळू. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.